हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर. मी एक दारुडे आहे. देवाची कृपा आणि अल्कोहोलिक्स अनाथाच्या कार्यक्रमाचं आचरण याच्यामुळे आजचा दिवस दारूपासून दूर आहे. आजचा विषय आहे बिग बुक चर्चा तुमच्या ग्रुपमध्ये, भाग दुसरा. परवा मी भाग पहिला केलेला होता, त्याचा हा दुसरा भाग मी करतोय. कारण त्याचं सांगतोय. कारण असं आहे की तो व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याच लोकांनी फोन करून आणि व्हॉट्सअपवरती कमेंट करून विचारलं. आजची तारीख आहे 29 सप्टेंबर 2025. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी इथे लेक्चरला आलेलो आहे, पण विद्यार्थ्यांचा पत्ता नाही आहे. त्याच्यामुळे वेळेचा सदुपयोग करण्याच्या हेतूने मी हे रेकॉर्डिंग करायला घेतलेलं आहे. विद्यार्थी आले मध्येच तर मी बंद करणार आणि लेक्चर घेणार. मग उरलेलं दुसऱ्या नंतर रेकॉर्डिंग करेन. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 1, ही भाग दुसरा करायची का वेळ आली? कारण मी काल जे बोललो बिग बुक चर्चा, ते मी पुण्यामध्ये मुक्ती समूहाने ऑलरेडी चर्चा चालू केलेली होती आणि त्याच्यामध्ये मी जाऊन बसलो. तर ती चर्चा झाल्यानंतर ते म्हणाले की या विषयावरची शेअर करा. म्हणून मग मी ते अनुभव सांगितलेले होते. म्हणून त्याच्यात स्टोरी वगैरे पण आलेली होती, कारण तिथे मी पहिल्यांदाच गेलेलो होतो. त्यामुळे त्यांनी नवीनच ग्रुप सुरू केलेला आहे. म्हणजे मुक्ती समूह ऑलरेडी आहे, पण त्याची ही तिसरी ब्रँच काहीतरी त्यांनी सुरू केलेली होती. चला, आता विषय असा आहे की तुमच्या समूहामध्ये बिग बुक चर्चा सुरू करायची असेल तर काय कराल? पहिली गोष्ट म्हणजे बिग बुक चर्चा म्हणजे काय ते समजून घेऊया. पूर्वी बिग बुकला जेवढा विरोध व्हायचा तेवढा आता होत नाही. म्हणजे पूर्ण बंद झाला आहे अशातला भाग नाही. अजूनही शंख करणारी मंडळी आहेतच बिग बुकच्या नावाने किंवा लिटरेचरच्या नावाने किंवा पुस्तकाच्या नावाने किंवा कार्यक्रमच्या नावाने आहेत, आणि ती राहणारच. ती काय पूर्ण नाहीशी नामशेष काय होणार नाहीत. त्याच्यामुळे सगळ्या 100% सभासदांनी आता कार्यक्रमाकडे बघायला सुरुवात केलेली आहे. असं होण्याची शक्यता फार कमी. होऊ शकतं, म्हणजे होणारच नाही असं नाही, किंवा एखाद्या ग्रुपमध्ये होऊ शकेल, पण ओव्हरऑल सर्वत्र झालेलं आहे असं होण्याची शक्यता कधी होईल माहीत नाही मला. त्याच्यामुळे जे असं म्हणतात बिग बुक नसलं तरी चालेल, कार्यक्रम वगैरेची काय गरज नाही, त्याच्याऐवजी हे केलं तरी चालेल वगैरे, ते त्यांची मतं आहेत. त्यांना हात जोडून नमस्कार करायचं, सोडून द्यायचं. ते कधीतरी आपल्याकडे इतिहासामध्ये असं लिहिलेलं आहे की ते कधीतरी त्यांना पटेल आणि मग ते येतील आपल्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे म्हणजे कार्यक्रमाकडे येतील, काही हरकत नाही. तर त्यांना सोडून देऊ आपण, त्यांच्याकडे दुर्लक्ष करूया. की ते असं म्हणतात, ते उलट्या टाळ्या वाजवतात हाताने आणि सांगतात कुठे लिहिलेलं आहे दाखवा, आणि ते आपल्याला धंद्याला लावतात आणि मोकळे होतात. तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, काही हरकत नाही. ज्यांना बिग बुक म्हणजे काय या संदर्भामध्ये माहिती पाहिजे आहे, किंवा ज्यांनी अनेक वेळा बिग बुक वाचलेले आणि त्यांच्या अनुभवातनं त्यांना ते इतरांपर्यंत पोचवायचं आहे, अशा मंडळींसाठी बिग बुक चर्चा सुरू केली जाते. बरोबर आहे. त्याचं म्हणजे प्रयोजन काय त्याचं? तर बाबा, रेग्युलर मीटिंगमध्ये आपण बिग बुकची चर्चा केली तर आपल्याला त्याचा थोडाफार तरी गंध लागेल, असं त्याचा थोडाफार तरी उपयोग होईल, किंवा इच्छा जागृत होईल, किंवा मनामध्ये शंका निर्माण होतील. आणि बिग बुक वाचल्याने नुकसान झालं माझं असं सांगणारा कोणीतरी मला अजून तरी भेटलेलं नाही. त्यामुळे बिग बुक वाचून काही नुकसान काय होणार नाही. आता ह्याच्यावरती ऑब्जेक्शन असं असतं की रेग्युलर मीटिंगमध्ये न्यूकमर असतात, मग त्यांच्यासाठी ह्याचा काय उपयोग आहे? ते काय पहिल्या दिवशी त्याने बिग बुक हे करून काय समजणार त्यांना? मान्य, अगदी मान्य आहे. म्हणून त्याच्याकरता बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, ही अशी जी बिग बुक चर्चेची मीटिंग असते त्याच्यातला पहिला अर्धा तास जो असतो तो एक्सक्लुझिव्हली फक्त ह्या सभासदांसाठी, नवीन सभासदांसाठी ठेवला जातो. मग त्याच्यामध्ये एखादा स्टोरी असते, एखादा रोग असतो, एखादं काय काळजी घ्यायची ते असू शकतं. चेअरमन स्वतः बोलतात त्या दिवशी. त्याच्यामुळे आलेल्या न्यूकमरला फक्त बिग बुक ऐकायला मिळालं आणि काहीच कळलं नाही असं होऊ नये, म्हणून ही मीटिंग चालवताना काळजी घेतली जाते. त्याच्यामुळे हे जे ऑब्जेक्शन आहे की
रेग्युलर मीटिंगमध्ये कशाला पाहिजे, तुम्ही तुमच्या घरी वाचा किंवा 4 जण एकत्र बसा आणि करा, असं नाही आहे. त्याच्यामुळे हे अशा ह्या हेतूने हे केलं जातं की बिग बुकबद्दल चर्चा व्हावी, बिग बुकबद्दल माहिती कळावी, बिग बुकमध्ये काय आहे त्याचे बारकाईने ज्यांनी वाचलेलं आहे त्यांनी आपल्या अनुभवातनं लोकांना सांगावं, हा त्याचा हेतू आहे. आणि हे कोण करतं, तर कोणीही करू शकतो, कुठलाही ग्रुप करू शकतो, काहीच प्रॉब्लेम. तुमच्या कामकाजाच्या सभेमध्ये, बिझनेस मीटिंगमध्ये हा विषय तुम्ही मांडा, तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो ते बघा. एकदा नाही सांगितलं, दुसऱ्यांदा परत एक 4 महिन्यांनी विषय मांडून बघा बिझनेस मीटिंगमध्ये. छोटा ग्रुप असेल तर त्याची कदाचित बिझनेस मीटिंग, कामकाजाची सभा होतच नसेल, मग ते जे कोण कार्यकर्ते मंडळी आहेत, पुढाकार घेणारे, त्यांच्याशी बोला आणि हे त्याच्यातनं मार्ग काढू शकतो आपण. मग समजा तुम्ही कामकाजाची सभा घेतली आणि त्याच्यात ठरवलं की अरे आपल्याला बिग बुक डिस्कशन घ्यायचं आहे, मग त्याच्याकरता काय करायला लागेल, तर पहिली गोष्ट म्हणजे त्याचं सूत्रसंचालन करणारा जो सभासद असेल त्याने 2-4 वेळा बिग बुक वाचलेला असायला पाहिजे, किंवा त्याने बिग बुकच्या नंतरची जी पुस्तकं आहेत, ए कम्स ऑफ एज, पास इट ऑन, डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर, ते केलेलं असावं आणि तो आचरण करणारा असावा. तर आता बहुगुणी आखूडशिंगी बहुदुधी सभासद असेलच असं नाही, असतातच असं नाही. त्याच्याऐवजी मग चलताय, ज्याने वाचलेला आहे तो असा एखादा आणावा, पण तो म्हणजे वारंवार स्लिप होणारा आणि बिग बुकबद्दल बोलणारा असा नसावा. त्याच्यामुळे कोणी ते सूत्रसंच आणि तुमच्याच ग्रुपमधला तो असला पाहिजे अशातलाही काय भाग नाही बरं का. आता उदाहरणार्थ पुण्यामध्ये काशेवाडीचा जो ग्रुप आहे तिथे रामभाऊनी त्या ह्याला बोलवलं होतं, केदारला बोलवलं होतं, अरे बाबा आमच्याकडे येऊन पुस्तकाबद्दल बुक. आणि त्याच्यानंतर रामभाऊंच्या स्टोरीमध्ये बदल झालेला मी पाहिलेला आहे, त्या ग्रुपमध्ये नंतर झालेला बदल मी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे लिटरेचरबद्दल, वाङ्मयाबद्दल, बिग बुकबद्दल चर्चा केल्याने नुकसान झालं असं कुठेच झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा एकदा तुम्ही ठरवता तेव्हा कामकाजाची सभा घ्यायची. समजा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त मीटिंग असतील तर मग एखादी मीटिंग याच्याकरता ठेवू शकता तुम्ही. बरं, अशाकरता ठेवल्यानंतर काय आपण रोगाबद्दल बोलणार नाही किंवा नवकमरला गायडन्स देणार नाही अशातला काय भाग नाही. पहिला अर्धा तास ठेवायचा त्याच्याकरता, उरलेल्या तासाभरामध्ये हे करू शकता. हवं तर तुम्हाला हे कसे घडते वगैरे नाही वाचलं एखाद दिवस तरीसुद्धा चालतं का असं तुमच्या मीटिंगमध्ये ठरवून घ्या तुम्ही. मग त्याच्यावरती आक्षेप घेणारे पण असतात, ऐसा इच्छो न मागताय तुम कैसा कर सकताय, त्याच्यामुळे आक्षेप घेणारे असू शकतात. त्यांना तुम्ही समजावून सांगितलं प्रेमाने तर पटलेल, नाही पटलं तर द्या सोडून. ती 15-20 मिनटाची काय नेहमीचे आपले हे कसे घडते, 12 पायऱ्या, 12 रूढी, रोजचे प्रतिबिंब, चेअरमन, ढॅन हे सगळं होऊ द्या, काही हरकत नाही. हे बघा, देवाची इच्छा असेल तसं होईल. ही ज्या कोणी सुपीक डोक्यातनं आयडिया निघाले त्यांनी काहीतरी हेतूने केलेली असेल. परदेशामध्ये असं चालत असेल, मला माहीत नाही. ती जाणकार मंडळी जी आहेत म्हणजे टेक्नो सॅव्ही, कुठे काय काय चालतं, किंवा तो हा आहे, बरेच लोक परदेशातल्या मीटिंगला, ऑनलाईन मीटिंगला जॉईन झालेले असतात. त्याच्यामुळे त्यांना विचारा, ते सांगू शकतील. मला याच्याबद्दल काही कल्पना नाही, कुठून सुरू झालं, काय झालं ह्याच्याबद्दल मला माहिती नाही. पण मी अशा मीटिंग अटेंड केलेल्या आहेत. पावलींमध्ये बरीच वर्ष, बबन, त्याच्यानंतर सध्या शिवडीमध्ये, पूर्वी काळा चौकीच्या ग्रुपमध्ये हे सगळ्या लोकांनी केलेलं आहे, ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. असं मी मीटिंग अटेंड केलेलं. माझा स्वतःचा होम ग्रुप जो होता, एकता ग्रुप, जो आता बंद पडलेला आहे, त्या ग्रुपमध्ये मी बिग बुकची चर्चा नाही केली, पण आम्ही ह्याची केलेली होती. देवा, मी, रमेश आणि बरीच मंडळी यायची ऐकायला. सोबर जगणे नावाचं पुस्तक आहे, त्याच्यावरती आम्ही चर्चा करायची आणि छान असायचं चर्चा करताना, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे तुम्ही करायचं ठरवलं की पहिलं बिझनेस मीटिंगमध्ये याच्या मान्यता घ्या, म्हणजे कोणीतरी उपटसुंब येऊन तुम्हाला टपल्या मारायला नको. तुम्ही का इंटरव्ह्यूची परवानगी घेतली वगैरे, असं इंटरव्ह्यूची परवानगी घ्यायची काही गरज नसते. प्रत्येक ग्रुप ऑटोनॉमस आहे 4थ्या रूढीनुसार, त्याच्यामुळे त्याच्यावरती दुसऱ्या ग्रुपमधल्या लोकांनी त्याच्यात मीटिंग करायची काही गरज नाही. तुमच्या ग्रुपमधले लोक आहेत ते करा, काय बरं. त्याच्यातही गट असतील, काही लोक म्हणतील नाही ना मग आम्ही येणार नाही, नका बाबा, का त्याला काय इलाज नाही. तर तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवायचं आहे. पण एकदा का तुम्ही सुरू केलं आणि आजूबाजूला तुमच्या इंटरग्रुपमधल्या किंवा तुमच्या आजूबाजूच्या ग्रुपमध्ये कळलं की इथे काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं, की मग सगळी मंडळी हळूहळू तुमच्याकडे येणार. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काही गरज नाही, होणार, व्यवस्थित होणार, काहीच प्रॉब्लेम नाही येणार. त्यामुळे ती एक गंमत असते की
किती माणसं येतील, येणारे बंद होतील का? कारण शेवटी हे सगळं कॅल्क्युलेशन करायलाच पाहिजे ना. आत्ता रेग्युलर मिटिंगला 10 जण येतात आणि त्या बिग बुक चर्चेला 8 महिने झाले पण 2च जण येतात, तर 3च जण येतात. मग त्याला काय ते काय बरोबर नाही, खरं नाही म्हणजे ते. त्याच्याऐवजी तुम्ही बिझनेस मीटिंग घेऊन त्याच्यात तो निर्णय घेऊ शकता की बाबा ते बंद करा, जाऊ द्या. आता दुसरा प्रश्न आहे की बिग बुक कुठून आणायची? तर त्याला 2 पर्याय आहेत. पहिला 2-3 महिने तुम्ही सांगायचं की प्रत्येकाने आपापलं पुस्तक घेऊन या बाबा, बरोबर आहे. जे पुस्तक प्रेमी आहेत किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे ते स्वतःचं बिग बुक घेऊन येतात, आवडीने घेतात, आठवणीने घेऊन येतात. ते मी पाहिलेलं आहे. कामावरती जाताना अगदी व्यवस्थित ते पुस्तक घेऊन बॅगेत जातात आणि मग संध्याकाळी मीटिंग असेल तेव्हा तिथे येतात किंवा रविवारी सकाळी पण घरून येताना सगळेजण पुस्तक घेऊन येतात. अगदी जर तुमच्याकडे खूप लोक यायला लागले आणि त्याच्यामध्ये न्यूकमर आहेत आणि त्यांच्याकडे पुस्तक नाही, तर त्याला सोल्युशन असं आहे की तुम्ही, म्हणजे हे मी केले म्हणून सांगतो बरं का, तुम्ही पैसे काढून ग्रुपच्या वतीने एक 10 कॉपी आणून ठेवायच्या आणि जो कोणी घेऊन येणार नाही स्वतःचं किंवा ज्याच्याकडे नाही आहे त्याला ते द्यायचं. हे करायला काय प्रॉब्लेम नाही. आता 10 ग्रुपचे पैसे कोणी काढायचे आणि मग त्यानंतर ग्रुपचं काय, त्या पुस्तकांचं काय करायचं? ग्रुपचे पैसे काढायचे म्हणजे पुस्तकप्रेमी मंडळीत किंवा साधं तुमच्या नेहमीच्या मीटिंगमध्ये विचारलं, अरे टॅक्स भरणारी मंडळी कोण आहेत रे? 2-4 जण हात वर करतात. त्यांना हात जोडून सांगायचं की बाबा रे, ही आपली जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जसं कंपनीमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते, सामाजिक जबाबदारीचे भान, तसं तुम्ही जर करणार असाल तर आनंद आहे आम्हाला. बरं तुम्ही आम्हाला पैसे द्यावे असं काय नाही आहे. तुम्ही इंटरग्रुपमध्ये जा, 4 पुस्तकं विकत घेऊन या आणि घेऊन या, काय प्रॉब्लेम नाही. लगेच 2 मिनिटात काम होऊन जाईल. किंवा काही ठिकाणी मोठा कार्यक्रम असेल तिथे काउंटर लावलं जातं. त्या काउंटरवरती हे मी केलेलं आहे. म्हणजे 4थ्या पायरीच्या वर्कशॉप करताना किंवा बिग बुकचं वर्कशॉप करताना किंवा 12 पायरीचं वर्कशॉप करताना आलेल्या लोकांना सांगायचं, ए टॅक्स भरणारे कोण आहे जरा हातवर करा. त्यांना हात जोडून विनंती केली की हे बघा, तुमच्याकडनं मला काही नको आहे. तुम्ही फक्त मागे जा, एक पुस्तक विकत घ्या आणि तुमच्या शेजारी जो मुलगा बसलेला आहे, माणूस बसलेला आहे, सभासद बसलेला आहे, ज्याच्याकडे पुस्तक नाही आहे त्याला हातात द्या पुस्तक आणि त्याला सांगायचं परत देऊ नकोस मला, तुम्हाला हवं तर परत पण घेऊ शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे ₹150 पुस्तक तुम्ही कोणाला दिलंत तर ते पुण्याचंच काम आहे. आता त्या अर्थात पाप पुण्य आहे की नाही हे भाग आणखी वेगळा. तर पुस्तकाचा विषय मी सांगितलं की बाबा प्रत्येकाने घेऊन यायचं, ज्याच्याकडे असेल एक्स्ट्रा त्याने 1-2 जाऊन जास्त घेऊन यायचं आणि नसेल त्याने नाही आहे म्हणून सांगायचं, प्रामाणिकपणे कबूल करायचं. असं ते काहीतरी सोय होते. सोय झाली नाही किंवा काहीच नाही तर गेल्या बाजारात दुसरा आणखी एक सोपी आयडिया आहे. ती म्हणजे अशी की आता तुम्हाला मीटिंगमध्ये किती लोक येतात माहिती आहे ना, त्या सगळ्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप करायचा आणि ती 2 पानं जी आहेत, उद्या जी आपण वाचणार आहोत किंवा आजच्या संध्याकाळच्या मीटिंगला जी वाचणार आहोत, त्या 2 पानांची फोटो काढायचा छानपैकी. म्हणजे घाणेरडा फोटो नाही काढायचा बरं, चांगला फोटो काढता येतो. कॅमेरा कितीही घाणेरडा असला तरी फोटो चांगला काढता येतो. त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये जा तुम्ही, वेगवेगळे प्रयोग आहेत. ते नसेल अक्कल तुम्हाला तर ते कोणाला तरी विचारा. स्कॅन कसा करायचा, कट कसा करायचा, त्याच्यानंतर त्याचं शार्पनेस कसा वाढवायचा, क्लॅरिटी कशी वाढवायची, सगळी हत्यारं तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आहेत. आपण ती वापरत नाही, आपल्याला माहीत नसते. कसा तरी घाणेरडा फोटो काढतात. अरे आधार कार्डाचा मागितला तर कितीतरी मंडळी मला वाकडा तिकडा फोटो पाठवतात. त्यांना कळतच नाही की अरे हा असा वाकडा तिकडा फोटो सरळ करता येतो, त्याला स्पष्ट करता येतं, हेही त्यांच्या गावी नसतं. त्याच्यामुळे जो कोणी व्हॉट्सअप ग्रुपचा ॲडमिन असेल त्याने आणि त्याच्यावरती ते हे काय गुड मॉर्निंगचे मेसेज येऊ नये म्हणून बाकी सगळ्यांना ब्लॉक करून ठेवायचे. त्यांना सांगितलं तुम्हाला ह्याच्यावर काय टाकायचं असेल तर ॲडमिनला पाठवा. ॲडमिनला जर योग्य वाटलं तर ॲडमिन ते तुमच्या नावाने त्याच्यामध्ये टाकू शकेल की हे अमुक अमुक गोष्ट सभासदाकडनं आलेलं आहे आणि छान आहे, तुमच्या माहितीसाठी टाकतो इथे, असं जे हे टाकू शकतो. त्याच्याकरता चेअरमनला जरा इंटरेस्ट असायला पाहिजे, वेळ असायला, वेळ काय फार लागत नाही हो या सगळ्या गोष्टीला, इंटरेस्टच असायला पाहिजे. त्याच्यामुळे बिग बुकची काय सोय करायची ते झालं. त्याच्यानंतर मीटिंग कशी चालवायची तर पहिला अर्धा तास किंवा काय तुम्ही ठरवाल तेवढा वेळ न्यूकमर आहे की नाही ते बघून, आता त्याच्याकरता चेअरमनला कळायला पाहिजे न्यूकमर, किंवा सरळ सरळ हल्ली विचारतात आज पहिली मीटिंग कोणाची आहे का जरा हातवर करा. तो कोणी आला असेल किंवा अनोळखी चेहरा दिसतो, त्याला हळूच कोपऱ्यात जाऊन विचारायचं, बाबा रे तुझा पहिला दिवस आहे का रे, की तू कुठल्या ग्रुपमधनं आलेला आहेस की ओल्ड टायमर आहे. तर मी स्वतः मीटिंगला जाऊन बसतो, आता मला 35 वर्ष 11 महिने झाले.
पण तरी पण मी कुठल्या मीटिंगमध्ये जातो तिथं कोणीच ओळखत नसतं मला. तर तो कोणीतरी चेअरमन येऊन विचारतो, तुमचा पहिला दिवस आहे का, तुम्ही कुठून आलात वगैरे काय. माझे पांढरे केस बघून त्याला वाटतं, ते येऊन विचारतो. तसं आपण विचारायचं, काय हरकत. न्यू कमर नसेल तर हा अर्धा तास घालवायची पण काय गरज नाही, डायरेक्ट बिग बुक चर्चा तुम्ही सुरू करू शकता. आता चर्चा करताना तो जो चेअरमन असेल किंवा जाणकार असेल तो लय भारी असलाच पाहिजे अशातला काही भाग नाही, बरोबर आहे. त्याने एक दोनदा बिग बुक वाचलेला आहे असा सभासद सुद्धा तो करू शकेल. त्याच्यापेक्षा भारी आपण त्याच्यापेक्षा भारी आहोत असं सांगणारं कोणी असेल तर त्याला सांगायचं हात जोडून, बाबा रे तू करतो का, चेअर करतो का ही मीटिंग. प्रत्येक मीटिंग नाशे जमणार तुला, ह्या मीटिंगला तर कर बाबा, बघूया आता खरं काय होतं. आणि पुस्तकामध्ये पेन्सिलीने पेनाने खूण करून ठेवायची, आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आणि पुढच्या वेळी तिथे तारीख घालून ठेवायची आजची, की पुढच्या वेळची तारीख आहे ना, तिथे उघडून बघायचं की मागच्या वेळच्या तारखेचं कुठपर्यंत खून केलं आहे, तिथून वाचायला सुरुवात करायची. आता ह्याच्यात होतं काय, सुरुवातीला प्रस्तावना, बिलची स्टोरी ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत नाही, कारण प्रत्येकजण आपल्या उत्साहाने आपापले अनुभव सांगत असतात. अडचण कधी येते, हे कसे घडतेच्या पुढे सुरू झालं की मग बोलती बंद होते. 4थी पायरी, 5वी पायरी, 8वी पायरी, 9वी पायरी, हे सगळं बिग बुकमध्ये जसं जसं यायला लागेल तसं तसं ते सगळ्यांना जमतं असं नाही. ज्यांनी घेतलेलं आहे, ज्यांनी वाचलेलं आहे, ज्यांनी केलेलं आहे, ज्यांनी करून घेतलेलं आहे इतरांकडनं, स्वतः स्पॉन्सर आहे, स्पॉन्सी करत आहेत त्याचे, आणि त्याच्या स्पॉन्सरने त्याला असं शिकवलं. हे सगळी मंडळी जी आहेत ती जाणकार आहेत, उत्साही आहेत. ही सगळी मंडळी तुमच्याच ग्रुपमध्ये आहेत. ती काय वर्ण स्वर्गातनं काय मागवायची नसतात, फक्त ती तुम्हाला हुडकायला लागतील आणि त्यांना स्कोप द्यायला लागेल, बरोबर आहे. नाहीतर एरवी वाचणाऱ्याला कोण विचारत नसतं, कारण वाचणारा चावतो म्हणून त्याला भाव देत नाहीत जास्त. मला पण चावलेले आहेत, मी पण चावतो, मलाही लोक चावलेले आहेत. कारण तसं काय हे करायची गरज नाही. त्याच्यामुळे मीटिंग कशी कुणी चालवायची, तर तुमच्याच ग्रुपमधल्या एखाद्या जाणकारांनी चालवावी, किंवा तुम्ही एखाद्याला बाहेरून बोलवू शकता. जेवढं जमेल तेवढं ये बाबा, दर आठवड्याला नाही जमणार, पुढच्या आठवड्यात जमणार नाही, मग आम्ही करू, हँडल करू काहीतरी, असं काहीतरी. तुमचा ग्रुप किती मोठा आहे, त्याच्यामध्ये वाचणारे किती लोक आहेत, किती लोकांना हे करण्यात इंटरेस्ट आहे, ह्या सगळ्यावरती ते अवलंबून आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही असा, भारतात असा, जगात असा, क्रायटेरियाचा हात लावणार ना, आपले बस नाही आहे तो इम्पोर्ट करू आधी, त्याला काय इलाज नाही. त्याच्यामुळे कुणी चालवावी हा विषय झाला. कशी चालवावी किंवा मीटिंगचा पॅटर्न काय असावा, तर बाबा हे 1.5 तासाची आपली सर्वसाधारणपणे मीटिंग असते. काही ठिकाणी मुंबईत एकाच तासाची मीटिंग आहे, तो भाग आला हे जा. पण सर्वसाधारणपणे 1.5 तासाची मीटिंग असते. त्यातली पहिली 15 मिनटं आपण हे कसे घडते वाचणे, प्रस्तावना, रोजचे प्रतिबिंब, काही काही ठिकाणी आणखी काय काय वाचलं जातं, जे एचं आहे की नाही मला माहीत नाही, किंवा ते ॲलनॉनचं एक ॲफिडेविट आहे, आजचा दिवस मी ह्याव करणार नाही, त्याव करणार नाही, ते ॲलनॉनचं आहे खरं तर, एचं नाही आहे. पण लोक वाचत आहेत आता, काय त्याच्यातनी काही त्रास होत नाही. पण शक्यतो आपण अल्कोहोलिक्स अनसचं अप्रूव्ड लिटरेचर असेल त्याच्याबद्दलच चर्चा करतो. कारण प्रत्येकजण मग आपल्या धर्माचं, आपल्या जातीचं, आपल्याला माहीत असलेलं, आपल्याला भावलेलं वाचायला लागला तर मग ते सुविचारांचा रतीप पडायचा. त्याच्यामुळे शक्यतो हेच वाचलं जातं. हे वाचून 15 मिनटं झालं की मग एखादी स्टोरी, एखादं डिसीज, हे सगळं होईपर्यंत अर्धा वेळ जातो. उरलेल्या अर्ध्या वेळामध्ये हे करायचं. जर का मंडळी चांगली, नंबर ऑफ पीपल अट्रॅक्टेड असं जास्त वाढलं तर मग तो सुरुवातीपासून करू शकता. एखादा न्यूकमर असेल तर त्यालाही सांगू शकता. न्यूकमर म्हणजे पहिली मीटिंगवाला माणूस, बरं का. एक 8-10 मीटिंग झालेल्या असतील ना, तर मग त्याला हळूहळू ते कळायला लागतं की बिग बुक म्हणजे एवढी वर्ष सोबत असलेला माणूस असेल, त्याचे 90 दिवस झाले नसतील तर तुम्ही बिग बुकची चर्चा त्याच्यासमोर करू नका, असं काय लिखित नियम नाही आहे. आपल्याला जसं जमेल तसं प्रॅक्टिकली फ्लेक्झिबल असलं पाहिजे. समूहामध्ये तुम्ही फ्लेक्झिबल नसलात तर तुमचा पोपट होतो. असंच झालं पाहिजे, मी सांगतो तसं, असं करून नाही चालत. सेवेमध्ये असं चालत नाही. मी नेहमी गमतीने सांगत असतो, स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये लाथा खायला लागतात. त्याला खायची तयारी असते मनाची, त्याने जावं. उरलेले सगळे लोक 2 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच राजीनामा देऊन मोकळे होतात. व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिला असं सांगतात, ते काय खरं नसतं. त्याला कोणीतरी चिडवलेलं असतं, डिवचलेलं असतं, बोंबललेलं असतं त्याच्यावर, आणि ऐसा कैसा तुम कर सकता है, ऐसा किधर लिखा है बोलो. मग तो बिचारा हर्ट होतो, दुखावला जातो, आणि तो म्हणतो नाही नाही, मग मी माझ्या पदाचाच राजीनामा देऊन टाकतो. आणि मग तो आयुष्यात कधीच पुन्हा त्याच्या वाट्याला जात नाही. त्याचं स्पॉन्सरने त्याला सांगितलेलं असतं, बायकोने सांगितलं असतं, काय असं अनेक उदाहरणं. त्यामुळे सांगायचा हेतू असा की मीटिंग कुणी चालवावी, कशी चालवावी. आता ह्याच्यामध्ये कशी चालवामध्ये आणखी एक गुताळ असा आहे
की बहुंशी वेळा जो वाचतो तो चावतो किंवा जो वाचतो तो जास्त बोलतो. त्याच्यामुळे जो चालवतो ना तो जास्त बोलतोच. विदाऊट फेल तो जास्त बोलतोच. आता काही ठिकाणी गंमत अशी आहे की बाकीचं कोणी बोलत नाही, त्यामुळे त्याला झक मारून बोलावं लागतं. असंही होऊ शकतं. त्याला इलाज असा आहे की प्रत्येकाला बोलायला लावायचं. बरोबर आहे. आम्हाला नाही येत काय बोलतात, तर बाबा तू स्टोरी सांग 2 मिनिटं, काय प्रॉब्लेम नाही. एखादा अनुभव सांग 5 मिनिटं. तुझा टर्न आलेला आहे ना, तू सांग बघू काहीतरी बोल. तर प्रत्येकाला बोलायला लावल्याने फायदा असा होतो की काही लोकं वाचकतील, म्हणतील नाही नाही इथे प्रत्येकाला कंपल्सरी बोलायला लागतं, मग आम्ही नाही येत तुमच्या मीटिंगला. पण असं फार कमी होतं. जनरली सगळ्यांनाच बोलायची हौस असते. एखादा जास्त बोलतो, एखादा कमी बोलतो आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. नसेल बोलत तर नाही बोलू दे. एखादा दुसरा नाही बोलला, स्टोरी सांगितलं तर काही बिघडत नाही. पण चेअरमन जास्त बोलतो किंवा मीटिंग कंडक्ट करणारा जास्त बोलतो हे होतं. आता त्याला इलाज काय आहे? त्याला इलाज म्हणजे चेअरमन जास्त बोलायला लागला त्याच्याकडे बघत राहायचं सगळ्यांनी. त्याला बघितल्यावर ते त्याला वाटायला लागतं की आपलं बटन उघडं आहे, की आपली चेन उघडी आहे, की आपण जास्त बकबक करतोय म्हणून हे लोक बोलतायत, आपण तेच परत बोलतोय म्हणून हे लोक बोलतायत. वीर पुरुष बिल डब्ल्यू वीर पुरुष असं आपण सारखं सारखं बोलतोय म्हणून लोक आपल्याकडे बघतात, हे त्याचं त्याला जाणवतं. किंवा काही ठिकाणी मला विचारलं लोकांनी की असं होतं का हो माझं? काय मला कसं काय कळायचं मी जास्त बोलतो की नाही? म्हणून त्याला इलाज सांगितलं मी. म्हणजे हे बघ, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डर असतो. त्या रेकॉर्डरमध्ये तू काय बोलतोस ना ते रेकॉर्ड कर. दुसरा बोलायला लागला की ते रेकॉर्डिंग थांबवायचं. पुन्हा तू बोलायला लागलास की रेकॉर्डिंग चालू करायचं. असं 1.5 तासाच्या मीटिंगमध्ये चेअरमन, बरेचसे चेअरमन असं मध्ये प्रत्येक शेअरिंगनंतर लाला अमरनाथ एक्सपर्ट कॉमेंट सुनील गावस्करगिरी करत असतात. तर त्यांना काय सांगून काय त्याच्यात बदल होईल की नाही मला माहीत नाही. कदाचित काही वर्षांनी होईल. पण प्रत्येक गोष्टीवरती मल्लीनाथी करायची हौस त्या चेअरमनला असतं. त्याला इलाज म्हणजे त्याला सांगायचं की तुझं रेकॉर्डिंग कर बघू. मग तो म्हणतो 90 मिनिटाच्या मीटिंगमध्ये जवळजवळ 55 मिनिटं मी एकूण बोललो, पण तो रेकॉर्डिंग करतो. आणि त्याला सांगायचं हे रेकॉर्डिंग आता तू 15 दिवसांनी ऐक, आज नको ऐकूस. 15 दिवसांनी तू ऐक. आणि 15 दिवसांनी त्याचं तो ऐकल्यानंतर तो म्हणतो आईला 90 मिनिटाच्या मीटिंगमध्ये 55 मिनिटं मी एकटा बोललो, 1 तास मी एकटा बोललो, म्हणजे 35 मिनिटं 7 जणं बोलले 5-5 मिनिटं. मग अरे मग त्याच्यामध्ये मी तेच बोलतोय ना, पुन्हा तेच बोलतो. कारण तुमच्याकडे किती जरी वक्तृत्व असलं आणि किती वाणीवरती तुमच्या सरस्वती जिभेवरती असली तरी देखील त्या विषयाच्या प्रत्येक वाक्यावरती तुम्ही अधिकारवाणीने किंवा तुम्ही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. एखादा कोणी म्हणाला की हे मला अडलेलं आहे, तर तुम्ही बोलायला हरकत नाही. त्यामुळे बोलणाऱ्यांनी काय करावं, एक परिच्छेद वाचून झाला की त्याच्यावर एक एक परिच्छेद घ्यावा शक्यतो. काही लोक एक पान घेतात, पण मग त्या पानाने संदर्भ लागत नाही काय मागचा पुढचा. आणि त्याच्यामुळे एक एक परिच्छेद घ्यावा आणि त्या परिच्छेदावरती चेअरमन असेल त्यांनी आधी भाष्य करावं, मग सगळ्यांना बोलायला लावावं. आणि सगळ्यांचं बोलून झाल्यानंतर मग पुन्हा एकदा पाहिजे तर काय राहिलं असेल त्याच्यामध्ये त्याच्यावर बोला. आणि माझ्याकडे ना ते लिव्हिंग सोबर पुस्तक होतं. तर मी पुस्तक जेव्हा वाचायला सांगायचो सगळ्यांना, तेव्हा प्रत्येकजण भन्नाट आयडिया सांगायच्या की हे आम्ही कसं केलं आमच्या लहानपणी. मग मी माझ्या पुस्तकात त्या सगळ्या आयडिया लिहून घेतलेल्या आहेत. आणि त्याचा मला फायदा झाला. बाकीच्यांचं काय झालं मला माहीत नाही. पण माझ्या पुस्तकामध्ये मी ते सगळं पेन्सिलनी, पेनाने लिहून घेतलेलं आहे. त्या आयडियांबद्दल लोकांनी प्रॅक्टिकली कसं केलं. त्याच्यामुळे जर का स्वतःच्या बिग बुकवरती हे लिहून ठेवलं, अरे तुम्ही 40-50 वर्ष सोबर राहणार. हल्ली 80-90च्या आधी कोणी मरत नाही. बरोबर आहे. 75-77 वर्षाचा आमचा अल्बिनो मीटिंग करतो टाकाटाक, काय प्रॉब्लेम नाही. अपवादात्मक आहेत त्याला, पण त्याला काय इलाज नाही. त्यामुळे तुमच्याकडे 40-50-60 वर्षाची सोबरिटी आहे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता जे लिहिलेलं असेल त्याच्यावर तारीख घातलेली असेल तर तुम्हाला 10 वर्षांनी त्याच्यातनं अरे तेव्हा मी असा होतो, आता मी असा आहे, तेव्हा माझं मत काय होतं, असा आनंदाचा क्षण तो असू शकतो. त्याच्यामुळे मीटिंग कशी चालवावी त्याच्याबद्दल आपण बोललो. मीटिंगमध्ये काय करावं त्याच्याबद्दल बोललो. आता ह्याच्यामध्ये एक आणखी गंमत अशी आहे की तुम्ही मीटिंगला जायला लागल्यानंतर तुमच्या पण खुजल्या करणार बरं का तुमची मित्रमंडळी. म्हणजे तिथे दयामाया काही नसते. त्याच्यामुळे हे आले वाचणारे आले बरं का, हे बिग बुकवाले आले असं ते तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. म्हणजे मी त्या थंबनेलमध्ये म्हटले बिग बुक चर्चा तुमच्या ग्रुपमध्ये भाग 2 स्टार्ट करण्याआधीची तयारी, बिझनेस मीटिंग, पुस्तक
प्रश्नचिन्ह, फायदा प्रश्नचिन्ह, तोटा काय आहे, कुणी चालवावी, मीटिंगचा पॅटर्न आणि भाग पहिला नंबर 137. आता हा जो असेल ते 139 असेल. आता हां, आणखी एक गंमत मध्ये जरा थोडं आणखी सांगतो. ह्या ज्या यूट्यूबचं जे चॅनल ऐकताय तुम्ही, त्याच्यामधनं माझा काही फायदा नाही आहे बरं का, की मला पैसे मिळणार आहेत आणि मला काहीतरी काय म्हणतात त्याला, पाठ थोपटली जाणार आहे आणि मग मी महान नेता होणार आहे, असं काय अल्कोहोलिक्स नसून कोण नेते-बिते कोण नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी स्टार स्पीकर आहे, मला माहिती आहे, पहिल्या वर्षापासून माहिती आहे. तर माझी लाल जेवढी करायची तेवढी करून झाली. आता काय नव्याने लाल करून घेण्यासाठी मला काय करायची हौस राहिलेली नाही. माझं वय 66 आहे. आता काय हे संदर्भासाठी ही लायब्ररी आहे, ई लायब्ररी आहे. ज्याला कोणाला पाहिजे तो याच्यामध्ये शोधू शकतो. म्हणजे मी माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये जेवढी मंडळी आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो, ए बाबा तुला नको असेल तर सांग. म्हणजे नको असेल इन द सेन्स तुझ्याकडे वेळ नाही, तुला इंटरेस्ट नाही, किंवा तुला तेच तेच परत परत वाटतं, किंवा हे आगाऊगिरी वाटते, एका माणसाची लाल वाटते, तर तू मला इंटिमेट कर. मी तुला पाठवायचं बंद करतो. कारण त्याच्यात काय 265 का 68च माणसं असतात. तू बाहेर गेलास तर बाबा दुसऱ्या कोणीतरी एखाद्या न्यूकमरला मी टाकू शकतो त्याच्यात. किंवा काही जण मला सांगतात, अरे ह्याला टाका, त्याला टाका. तर मी सांगतो, अरे माझी ब्रॉडकास्ट लिस्ट भरली, आता तू त्याला पाठव, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे हे जे ऐकणारी मंडळी आहेत त्यांना विनंती, परत एकदा सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर फॉरवर्ड करा, कमेंट करा. मला माझ्याशी जर बोलायचं असेल तर कम्युनिकेशन करायचं असेल, संपर्क साधायचा असेल तर GSOला फोन करा. तुमच्या ग्रुपमधल्या कुठल्या तरी ओल्ड टायमरला विचारा, माझा नंबर घ्या, व्हॉट्सअपवरती मला मेसेज टाका, माझं नाव अमुक अमुक, मी हा ग्रुपचा आहे, एवढी वर्ष सोबर आहे, मला अशी शंका आहे. ऑडिओ टाका, टाईप करा, मग मी माझ्या सोयीसवडीनुसार पाठवतो. पण रात्री बेरात्री करू नका रे बाबा, माझं वय 66 आहे. मग मध्ये झोप गेली तर झोप येत नाही नंतर. दुसरी गोष्ट बायको करवात ते कधी पण तुझा फोन वाजतोच आहे. एक तर आम्ही नवरा बायको दोघंच जण आहेत. पोरगी आमची परदेशामध्ये स्थायिक झालेली आहे, भाड्याच्या घरामध्ये राहतो. त्याच्यामुळे घर छोटं असतं, त्यामुळे आवाज आणि एक तर माझा आवाज भसाडा आहे. बोंबल्या विठोबा म्हणायचे मला माझे विश्वनाथ गुरुजी, आणि त्यांचे सौभाग्य होते. त्याच्यामुळे वेळी अवेळी फोन करू नका. रविवारी दुपारी झोपलेलं असताना न चुकता 1 ते 3, 1 ते 4च्या दरम्यान कोणी ना कोणीतरी फोन करतोच, न चुकता. आता सर्वसाधारण प्रघात असा आहे की रविवारी लोक आराम करतात, दुपारच्या वेळेला जरा आडवे होतात, तर ते हे मेंबर उत्साहाने काहीतरी कोणतरी फोन करतो. त्यामुळे लोक मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतात, मोबाईल सायलेंटवर ठेवतात, असं काय काय करायला लागतं. त्यामुळे तुम्हाला विनंती हे. आणि दुसरी गंमत एकाने सांगितली, अरे ते 40 मिनटं एकदम नाही रे ऐकायला जमत आम्हाला. मी म्हटलं कुठं सांगितलं तुम्हाला 40 मिनटं एकदाच ऐका. ते तुम्हाला तिथे कुठपर्यंत आलं ते दिसते ना, रेग दिसते, त्या बंद करा आणि नंतर पुन्हा त्याच्या बरं तुमचा यूट्यूबवाला तुम्हाला परत दाखवतो की इथपर्यंत झालेलं ऐकलेलं आहे, अर्धवट ऐकलेल्या गोष्टी तुम्हाला परत दाखवतो तो. तर तिथे जाऊन नंतर ऐका, डाउनलोड करा. काय तुम्हाला अनेक प्रयोग आहेत. आता कसं आहे, प्रत्येक गोष्टीवरती उपाययोजना, सोल्युशन, हाऊ इट वर्क्स, याला उपाय आहे, हे कसे घडते आपण रोज वाचतो. तर प्रत्येक गोष्टीवर उपाय काहीतरी शोधून काढता येईल. ॲडॅमंट आकडूगिरी केली तर मग उत्तरं मिळत नाहीत. मग तुमच्या मागे मूळव्याध, ब्लड प्रेशर, डायबिटीज, असे आकडूगिरी करणाऱ्यांना आमचे होमिओपॅथी डॉक्टरीनबाई म्हणतात. हे आकडूगिरी करणारे असतात ना, त्यांना हे असे मग रोग होत बसतात. पण असले काय आकडूगिरी नाही करायची, फ्लेक्झिबल राहायचं आयुष्यामध्ये, होतं. त्यामुळे मी आता सांगत होतो की ह्याच्यावरती कोणी चालवावे झालं, मिटिंगचा पॅटर्न झाला. हां, आम्ही सांगत होतो तोटा काय याचा. तर तुम्ही ह्या मिटिंगला गेलात ना, की तुमचे जे सहकारी मित्र असतील ना मधले, ते तुम्हाला चिडवतात. हे काय वाचणारे बुवा, हे काय पुस्तकाचे वाले बाबा. बरं, तर थोडा वेळ जरा दुर्लक्ष करायचं. जनरली कसं होतं, आपण नव्याने ऐकायला गेल्यानंतर आपण चिडतो. तुझ्या आईला तुला नाही करायचं तर मला करतो, मला करू दे, टँटॅटँट सुरू करतो आपण. जरा थोडी सहनशीलता दाखवूया. तो एकदा चावेल, दोनदा चावेल, तीनदा चावेल, मग सोडून देईल ना. की तो म्हणेल जाऊ दे, हा आता दुर्लक्ष करतो आपल्याकडे, याला बोलण्यात काय अर्थ नाही, किंवा हा तिकडे हुक झालेला आहे. तुम्हाला पूर्वी दारू चढायची, आता तुम्हाला चढलेली आहे, आता तुम्हाला बिग बुक चढलेलं आहे, असं काय काय गंमत जम्मत बोलत राहतात. त्यामुळे हा तोटा आहे. तुम्ही ह्या बिग बुक चर्चेची मिटिंगला जायला लागलात किंवा तुम्ही मांडलीत, की बाकीचे लोक ज्यांना चावायचं असतं तुम्हाला, ते तुम्हाला हे असं काहीतरी उलटसुलट टिंग करत असतात. त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागते. त्यांच्या अंगावरती धावून जाण्यात काय अर्थ नाही. त्यांच्यामध्ये जर बदल करायचा असेल, आणि बिग बुकमध्ये लिहिलं आहे ना, अशी स्टोरी लिहिले ना, देव नाही असं म्हणणारा जो गायब झाला,
तो कुठेतरी एका ठिकाणी अडकला आणि मग त्यांनी वाचवा रे वाचवा करून कशाला वाचवायचं, तर तिथे काहीतरी एक हे पडलं होतं, काय म्हणतात त्याला, बायबल होतं त्या रूममध्ये. मग त्यांनी बायबल वाचलं आणि मग ते बायबल वाचल्यानंतर त्याला अडचणीच्या वेळी साक्षात्कार झाला देवाचा. आणि मग नंतर तो पुन्हा एमध्ये आला. आणि कारण त्यांनी सगळ्यांना मेसेज पाठवले तर कोणी त्याला काय मदत केली नाही. नंतर पुन्हा एमध्ये आला आणि मग अरे मंडळी तुम्ही ती रोजची प्रार्थना घेतलेली नाही का वगैरे असं काय काय म्हणाल. तर बदल होतो. केम टू बिलीव्ह पुस्तकामध्ये अशी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यामुळे आजची तारीख आहे 29 सप्टेंबर 2025. वार आहे सोमवार. सकाळचे 10 वाजत आलेले आहेत. मी हे रेकॉर्डिंग करतो आहे. विषय आहे बिग बुक चर्चा तुमच्या मीटिंगमध्ये. हे ऐकून कदाचित तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये असं सुरू करावं असं वाटत असेल तर काय त्याचं वाईट नाही, उलट या व्हिडिओचा फायदा झाला असं म्हणता येईल. त्याच्यामुळे जरूर ऐका, इतरांना सांगा. आणखी काय प्रश्न असतील तर तेही मला विचारा, काही प्रॉब्लेम नाही. मला एकट्यालाच सगळं कळतं असा काय माझा दावा नाही आहे. मला नाही कळत ते मी माझ्या स्पॉन्सरला विचारतो, काही प्रॉब्लेम नाही. माझ्या समकालीन मंडळी जी आहेत त्यांना विचारतो. त्याच्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला येतात असा काय माझा दावा नाही आहे. आपलं हे सगळेजण चालत आहेत दिंडीमध्ये, वारकरीमध्ये जसे चालतात. आमच्याकडे 6 डिसेंबरला येत आहेत, मोठी जत्रा असते, मोठी रांग असते. सगळे जसं चालतं त्या गर्दीचा एक भाग आहे मी. अल्कोहोलिक्स अनोनिमस खूप मोठी आहे, त्याचा एक भाग आहे मी. त्याच्यामुळे बिग बुक चर्चा, बरं आता अशा प्रकारच्या अनेक प्रकारे मीटिंग आहेत ना. नुसतं बिग बुक चर्चा हे सुरुवात झाली. तुम्हाला जर का बिग बुक नको असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही सोबर जगणे पुस्तक घ्या आणि हा प्रयोग सुरू करा. किंवा बिग बुकचं भाषण. आणि बिग बुक चर्चा करताना ना एखादा इंग्रजीवाला शोधून असला तर त्याला उत्तम, त्याला वाचायला सांगायचं, म्हणजे त्यालाही बरं वाटतं. नाही तर तो मराठी बोलू शकत नाही, हिंदी समजत नाही, अमुक आहे तमुक आहे, त्याला सांगायचं तुम्ही बोलो ना भाई, मला नसेल समजत, तुला तर समजतंय ना भाऊ. या 10 लोकांपैकी एक कोणीतरी बोलेल ना. तर एखादा हिंदीवाला, एखादा इंग्लिशवाला, एखादा गुजरातीवाला असेल तर त्याला सांगायचं तू बोल. तू बोलल्याने तुझं मन हलकं होणार आहे. आम्हाला त्यातलं काय. आता मी फ्रान्समध्ये गेलो होतो, आयला मी मीटिंग केल्या फ्रान्समध्ये, इंग्लंडमध्ये गेलो, त्यांचं इंग्रजी मला कळेना, पण मला मीटिंगला गेल्याने बरं वाटायचं. आलं लक्षात. मला शेअरिंग केल्याने बरं वाटायचं. मला फ्रान्समध्ये पण शेअरिंग करायला लागलं. त्यामुळे दो सेंटेन्स बोलो, यू टॉक इन इंग्लिश, इंग्रजीत बोल तू, 2 वाक्य बोलायचं, मग ते कोणीतरी फ्रेंचमध्ये ट्रान्सलेट करायचं. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये भाषा ही महत्त्वाची नाही, भावना महत्त्वाच्या आहेत. आणि पुस्तक मराठी पुस्तक भाषांतर बरोबर नाही आहे, चुकीचं आहे, शिव्या द्या त्याला, काही प्रॉब्लेम नाही. कारण बिग बुकचा इतिहास असा आहे की मराठीमध्ये बिग बुक व्हावं म्हणून अनेक मंडळींनी खूप कष्ट केलेले आहेत. जेव्हा इंटरग्रुप होतं, नंतर GSO झालं, त्याच्याकरता GSO न्यूयॉर्ककडे परवानगी मागितली. तर आपलं पहिली जी आवृत्ती होती बिग बुकची मराठीची, ती आपले लोकसत्ता नावाचं जे वर्तमानपत्र आहे त्याचे संपादक द्वा कर्णिक नावाचे होते. आता ते वारले माझ्या माहितीप्रमाणे. त्यांनी कृतज्ञता म्हणून त्यांच्या कोणाला तरी फायदा झाला जवळच्या माणसाला एचा, म्हणून त्यांनी कृतज्ञता म्हणून हे पुस्तकाचं भाषांतर केले. ते दारुडे नव्हते, ते ज्ञानी माणूस होते. तर ज्ञानी माणसाने त्याचं भाषांतर करताना त्याच्यामध्ये खूप जड शब्द वापरलेले असणं नैसर्गिक आहे. मग नंतर एक टूम आली होती. आता मी तुम्हाला थोडासा इतिहास सांगतो बरं का. टूम आली होती की हे बरोबर नाही, दुसरं करा. पण त्याच दरम्यान माझ्या माहितीनं, आता हे मी माझ्या लहानपणीची मधल्या गोष्ट सांगतो. विश्वनाथ पटवर्धन, विश्वनाथ गुरुजी नावाचे ठाण्याला सभासद होते, जे MA इंग्लिश वगैरे असे ज्ञानीग्रस्त होते, प्राध्यापक आपलं हे मास्तर की करायचे. तर त्यांनी ते लिहून काढलेलं आहे पुस्तक, सगळं भाषांतर करून लिहून काढले. प्रचंड मेहनत आहे ती. आणि त्यांचा मुलगा सुभाष आहे, जो काय अल्कोहोलिक नाही आहे, पण त्यांनी त्याच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी सांगितल्यामुळे ते पुस्तक अख्खं लिहून काढलेलं आहे. गुरुजींचं हस्ताक्षर सुंदर होतं, मोत्याचा दाणा, काहीच प्रॉब्लेम. माझ्याकडे त्यांच्या हस्ताक्षरातली 3 प्रार्थना लिहिलेलं एक कागद आहे, त्याची झेरॉक्स करून मी कधी कधी लोकांना वाटतो. पण इतक्या सुंदर हस्ताक्षरामधली ही लिहिलेली प्रार्थना आहे. आणि सुभाषचं पण अक्षर चांगलं होतं, म्हणजे माझ्यापेक्षा नक्कीच चांगलं होतं. माझं फारच दबडा आहे. मी कधी चांगलं काढतो, कधी वाईट काढतो, असं आहे. म्हणजे ते काय त्याचं गॅरंटी नाही देता येत, कधी येईल कधी नाही येणार. त्यामुळे विश्वनाथ गुरुजींचं भाषांतर होतं. त्याच्यानंतर अरुणटीचं भाषांतर होतं. अरुणटी म्हणजे दादरचे अरुणटी, चाळीसगावला वगैरे जायचे, ते जुन्या लोकांना माहीत असेल अरुणटी, बरोबर आहे. तर त्यांचं दादरला दुकान होतं, काहीतरी हॉटेल बिटेल, ते
त्यांच्या दोघांची तयार होती. मग अशी आयडिया सांगण्यात आली की हे पुस्तक आपण छापूया, या दोघांपैकी एकाचं किंवा यांना दोघांना बसून सांगू तुम्ही मिक्स करा आणि काय करायचं ते करा, एक छापूया. पण मग त्याच्यामध्ये तांत्रिक अडचण अशी होती की जर का तुम्ही ऑलटुगेदर वेगळं पुस्तक छापलं तर त्याची पुन्हा एकदा नव्याने परवानगी मागायला लागते GSOकडे, न्यूयॉर्ककडे. त्याच्यामुळे ते म्हणाले अरे परवानगी यायला 3 वर्ष लागतात. आता म्हणाले एवढी का वर्ष लागतात, हे बोंबलतात ना, ते माहीत नसलेले लोक बोंबल, एवढे का इतना काय टाईम लागत आहे तुमको, भाषांतर आम्ही करून दिलं, लगेच दुसऱ्या दिवशी प्रिंटरला द्या, तिसऱ्या दिवशी प्रिंट कॉपी आली, चौथ्या दिवशी विकल. असं नसतं ना रे भाऊ. त्याची जी प्रत असते ती प्रत न्यूयॉर्कला पाठवायला लागते. मग ते लोक तिथे एखादा मराठीवाला माणूस शोधून काढतात, भाषांतरकार, त्याला पैसे देतात, त्याच्याकडनं करून घेतात, त्याला सांगतात की हे बरोबर आहे की चुकीचं आहे ते सांग. मग त्याचा रिपोर्ट येतो, मग तो रिपोर्ट त्या कमिटीकडे जातो, मग त्या कमिटीकडनं ओके आलं की मग ते तुम्हाला तुमच्या देशामधल्या GSOला कळवतं की हे ओके आहे, तुम्ही छापा, आणि मग ते छापलं जातं. त्याच्यामुळे जेव्हा असा विषय आला की गुरुजींचं किंवा अरुण भाषांतर घ्या, तर त्यांनी सांगितलं असं भाषांतर घेऊ नका. मग त्याला व्हाया मीडिया असा निघाला आहे, त्याच्यात थोडा बदल करा, फारच बोजड शब्द आहेत. त्याच्यामुळे मग गुरुजी वाचणार आणि मी लिहून घेणार, किंवा मी वाचणार आणि सुभाष लिहून घेणार, गुरुजी लिहून घेणार, असं करून ते सगळं पुस्तक पुन्हा एकदा म्हणजे ते एका ठिकाणी लिहून घेतलं आम्ही. काय केलं, पान नंबर, ओळ क्रमांक, मूळ शब्द आणि नवीन शब्द, किंवा मूळ वाक्य आणि नवीन वाक्य, असं करून ते सगळं चंबुकाबाळ मग GSOकडे दिलं. मग त्या पहिल्या आवृत्तीच्या ऐवजी दुसऱ्या तिसऱ्या आवृत्ती आल्या, त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला, अजूनही करायला हवा. आणि नुसतं बोंबलून काय उपयोग आहे बदल करायला. मी ज्या फॉर्मॅट सांगितलं की नाही, बिग बुकचं पान नंबर, ओळ क्रमांक, मूळ शब्द किंवा मूळ वाक्य आणि नवीन वाक्य, हे असं त्यांना टाईप करून लिहून पाठवायला पाहिजे. मी ए कम्स ऑफ एजचं मी पाठवलेलं आहे. मी आणि तो विनायक आपला विजय नम्र, त्या दोघांनी मिळून केलं, आणि विजयने ते टाईप करून एक्सेल शीटमध्ये का ह्याच्यामध्ये टॅब्युलेट करून व्यवस्थित पाठवलेलं आहे. आता ते पुढे काय झालं त्याचं ते मला नाही माहिती, ते GSOवाले सांगू शकतील. पण आपण आपलं काम केलं, नुसतं बोंबलायचं ह्याच्यात काय हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, अमुक आहे, असं करून उपयोग नाही. व्यवस्थित ते छापून GSOकडे जाणकार माणसाकडे द्यायला पाहिजे की पुढच्या वेळेला प्रिंटरकडे जाईल त्याच्या आधी हे करा. आणि आत्ताची जी आणि द्वाभकर्णिकांची प्रस्तावना म्हणून काही आवृत्तीमध्ये यायची पूर्वी, पहिल्या 2-3 आवृत्तीमध्ये. नंतर आता रिप्रिंट जेव्हा करतात मराठी बिग बुक, तेव्हा त्याच्यामध्ये द्वाभकर्णिकांचा तो उल्लेख जो आहे, तो त्यांचा जो प्रस्तावना होती ती डिलीट करण्यात आली, ती काढून टाकण्यात आली. त्याच्यामुळे बिग बुक तसं बघायला गेलं तर हे क्लिष्ट आहे, हे मान्य आहे. क्लिष्ट भाषा आहे हे मान्य आहे. नुसती भाषांतराची नाही, ओरिजिनल इंग्रजी पण क्लिष्ट आहे आणि समजायला कठीण आहे. दुसरी गोष्ट 90 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे ना रे बाबा ते. बरं, तो काय लेखक नव्हता आपला बिल डब्ल्यू आपला धंदा करणारा माणूस होता. त्याच्यामुळे त्याला जेवढं जमेल तेवढं देवाची कृपा आपल्यावर झाली आणि त्याच्याकडनं ते लिहून घेतले देवाने आपल्यासाठी. आता प्लेन स्पीक इंग्लिश नावाचं आणखी एक पुस्तक आहे. आमचे ते प्रवीण दादा आहेत पिंपरीचे, त्यांनी मला पाठवलं होतं. मग मी ते वाचतो थोडंफार. तर हेच पुस्तक त्यांनी अख्खं सोप्या भाषेत करायचा प्रयत्न केलेला आहे. आता ते मी काय सगळं वाचलेलं नाही, थोडंसं वाचलं, मला छान वाटलं. सगळं काही मी वाचलेलं नाही, त्यामुळे ज्यांनी वाचलेलं आहे त्यांनी ते सुरुवात करायला हरकत नाही. पण ते मला वाटतं जास्त पानं असतील. हे 164 आहे, ते 300-350 पानं असतील, मला माहीत नाही, आठवत नाही नक्की. त्याच्यामुळे हे असं बिग बुक जे आहे त्याच्या भाषांतराची ही कथा आहे. त्याच्यामुळे हा आजचा जो व्हिडिओ आहे तो ऐका, त्याच्यावरती विचार करा, चिंतन करा, तुमच्या ग्रुपमधल्या लोकांना पाठवा, त्याने ऐकू दे. वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, कागद पेन घेऊन लिहून काढा, तुमच्या बिझनेस मीटिंगमध्ये चर्चा करा त्याच्यावरती. आणि मग त्याचा मूळ हेतू जो हा व्हिडिओ करण्याचा आहे की अरे अनेक ठिकाणी बिग बुक चर्चा सुरू झालेल्या आहेत, त्याच्यात अडचणी आहेत किंवा अनेक ठिकाणी सुरू झालेले नाहीत, त्या सुरू व्हाव्यात, ह्या हेतूने हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला अक्कल शिकवण्याचा माझा हेतू अजिबात नाही. तुम्ही करताय ते चुकीचं करताय, मीच एकटा सांगतोय ते शहाणा, असाही माझा हेतू नाही. तुम्हाला हात जोडून विनंती एवढीच आहे की बाबा रे, हे असं इतरत्र चालतं, तुम्हाला कदाचित माहीत असेल, कदाचित माहीत नसेल. आता मेट्रो सिटीज ज्या आहेत, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, इथे खूप माणसं आहेत, खूप मिटिंग आहेत. पण छोट्याशा गावांमध्ये ज्याला आपण बी मेट्रो म्हणतो किंवा CD टाईप मेट्रो म्हणतो, त्याच्या ठिकाणी ते पोचलेलं नाही आहे. पण ते पोचायला तर पाहिजे ना रे बाबा. त्याच्यामुळे त्याच्याकरता हा एक उपक्रम मी केलेला आहे. कितपत आवडला तुम्हाला तुम्ही जरूर कळवा, फोन करून सांगा, व्हॉट्सअपवर सांगा,
तिथे कमेंटचं बटन आहे, तुम्ही ऐकता तिथे तिथे सांगा, एकमेकांमध्ये चर्चा करा. त्यातला कोणीतरी मला फोन करून सांगू शकेल. चांगलं आहे ते ॲप्रिशिएट करायचं असेल त्याच्याकरता मला नाही फोन केला तरी चालेल. ए भाऊ तुझं लय भारी, तू लय काम चांगलं करतो वगैरे ते नाही सांगितलं तरी चालेल. त्याच्याने काय माझ्या अंगावर मुठभर मास येतं ते नाही आलं तरी चालेल. पण ह्याच्यामध्ये काय जर बदल हवा असेल, काय माझं चुकलं असेल तर तुम्ही सांगा. भाग तिसरा करू आपण, आलं लक्षात. आणि त्याच्यावरती तुम्ही जो अपेक्षित बदल असेल तो करतो. जाणकार आता कसं आहे, अति जाणकार मंडळी आहेत ती एमध्ये येतच नाहीत. ती महिन्यातनं एकदा, आठवड्यातनं एकदा मीटिंग, मी बोलणारच नाही, मी असंच नाही करणार, मी तसंच नाही करणार, ते नखऱ्याचे असतात. त्यांना द्या सोडून, त्यांच्या मागे लागण्यात काय अर्थ नाही. असे मी पाहिलेले आहेत बरेच, की आम्ही वाढदिवसाला बोलणार नाही, 30च मिनिट बोलेल, हातात घड्याळच घेऊन बोलेल. तर ते असू दे, ज्याचं त्याच्याकडे, आपल्याला काय त्यांनी काय बदल करावा ह्याच्यासाठी आपण डोकं आपटण्यात काय अर्थ नाही. पण आलेली 1 वर्षाच्या आतली मंडळींना हे काय चाललं आहे तेच कळत नाही. 5 वर्षाच्या आतली मंडळी ज्यांनी कार्यक्रम घेतला आहे आणि तो आमचा हा छान सांगतो. कोण, सुरतचे बाबा आहेत ना आपले, काय रे त्याचं नाव विसरलं मी, छान चांगला माणूस आहे तो. ते नेहमी सांगतात की ज्यांची 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत सोबऱ्याटीची त्यांनी स्पॉन्सी घेतलेच पाहिजेत. कारण तुमचा स्पॉन्सर आणि तुम्ही स्पॉन्सी घेतले नाहीत तर तुम्हाला जे मिळालं आहे ते तुमच्याकडेच ठेवताय. आलं लक्षात. त्याच्यामुळे सातत्याने, आणि स्पॉन्सर मेला की त्याचा 13वा व्हायच्या आत दुसरा स्पॉन्सर घेतला पाहिजे, असं आमचे दादरचे सुनील भाऊ म्हणायचे. त्याच्यामुळे मी ते पाळलेलं आहे. माझ्या 5वा स्पॉन्सर चालू आहे आता 35व्या वर्षामध्ये. तो कसा असावा वगैरे त्याचं पुस्तक आहे, त्याप्रमाणे घ्या आणि बदल करा स्वतःमध्ये, आणि चांगलं आयुष्य जगायला संधी परमेश्वराने आणि अल्कोहोलिक्स अनसने मिळालेली आहे. धन्यवाद. ओव्हर, वन डे ॲट अ टाईम. थँक्यू.